दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या सर्व. आमची राजा ग्रुप, DSP ग्रुप, आम्ही आता एकत्र आहे म्हणजे सर्व. जशा प्रकारे राजा ग्रुप तुम्ही बोलले, तर आजच नुकताच 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगशील? झालं 1 वर्ष पूर्ण. खूप आठवण येत होती त्याची. त्याच्याशिवाय दुसरा बैल तर नाही आमच्याकडे मोठा, आता त्याच्याशिवाय पालणारा दुसरा. बघू आता पुढे कसं काय नियोजन. नवीन खरेदी चालू आहे, आता होईल लवकरच खरेदी. आणि एक माग केदारनाथचा बॅनर देखील व्हायरल झाला, त्याबद्दल थोडी माहिती द्या ना. तो मीनीच नेलेला होता राजाचा बॅनर. राजाच्या व्हायच्या पहिलं नेलेला होता, अजून तो 1 वर्ष नाही झालं बॅनर नेऊन. नाही 1 वर्ष झालं बॅनर नेऊन, तो पहिलंच नेलेला होता बॅनर मीनी. खूप व्हायरल झालेला बॅनर. त्यासोबतच ना ज्याप्रमाणे राजाला भावपूर्ण श्रद्धांजली दिली, त्याप्रमाणेच एक दुसरा दादा देखील उभा होता बॅनर घेऊन, त्याची पण थोडी माहिती द्या ना. ते आपल्या दिवाळीला आपला सण असतो ना, तेव्हा तो बॅनर बनवलेला होता. तर राजा आणि पाखरे आहे ना आमच्या गावातले, दोन्ही पण ते वारले म्हणजे एकत्र पळायचे. तर ते बॅनर बनवलेलं तेव्हा दिवाळीला आम्ही फोटो काढलेला होता त्याकडे. एक राजाची आठवण म्हणून तुम्ही काय सांगाल? आठवण त्याची खूप येते आता. ते सारखा बैल तर नाही आम्हाला दुसरा, पण करू लवकरच नियोजन. राजाच्या नावावर दुसरा बैल घेऊ, त्याच्या राजात नाव ठेवू आम्ही, त्याच्यात नावाखाली पडू त्याला. जसं तुम्ही बोलले राजासारखा बैल आहे, तर मी नक्कीच मित्रांनो राजासारखा ना शरीरी असेल तरी या अख्या मुंबईमध्ये बैल नसेल, काय सांगशील? ज्या मोठा बैल होता त्याला काढल्यावर सर्व बघायची कुठला बैल आहे काय आहे, सर्व बोलायची झुंजींचा बैल आहे का, पण तो पळाल्यावर सर्वांना समजायचा काय आहे तो. तुझ्या एक आठवणीतला क्षण वगैरे राजाबद्दल? माझ्या आठवणीतला क्षण आपला भिंगी, आपली पुरुषवाडीची ना डेरिवलीची भिंगीसोबत पळालेला राजा. त्यांनी खूप मोठी शर्यत झालेली ती त्यांचं नाव नाही घेऊ शकत समोरच्यांचा, पण ती सगळ्यात मोठी क्षण होती. मोठी एक म्हणजे त्याची आवडती आदत वगैरे तुम्हाला सर्वांना आवडायची त्याची? तो असा अड्ड्यातच नेल्यावर मारायचा, पण असा जुप्तावलीच मारायचा. म्हणजे असं कोणाला कधी त्याने काय मारलं बिरलं नाही. सर्वांना वाटायचं तो खूप मारायचं आहे, ते काहीच नाही. जुप्तावली त्याची मस्ती असायची, बाकी तो एकदम शांत होता. नक्कीच ना, कारण की असं असतं मित्रांनो, हे आपण एक जीवापाड जपलेला आपला नंदी कुठेतरी आपल्यातून दूर जातो, तर खूप एक दुःखाचा क्षण, दुःखाचा डोंगरच कुठेतरी कोसळतो. काय डोंगर तर खूप मोठा कोसळलेला तेव्हा, आणि ती हॉस्पिटलला होता, त्याच्या पोटाचा प्रॉब्लेम झालेला. घुसटण्याला त्याला रेसल दिलेली, तिथून तो पायामध्ये लंगायला लागलेला बैल. मग तिथून त्याचं ते गोळ्या बिल्या चालू होत्या, त्याच पोटामध्ये त्या गोळ्या गरम पडल्या त्याच्या. नंतर ते त्याचा संडासचा प्रॉब्लेम झाला जरा, मग हॉस्पिटलला ॲडमिट होता. तिथंच त्यांनी जीव सोडला हॉस्पिटलला. तरी पण तुम्ही किती महिने तुम्ही ट्रीटमेंट केली? पूर्ण वर्ष त्याची ट्रीटमेंट केली. वर्षभर मला वाटतं अर्धा तो घाटावरच होता. घाटावरून नंतर खाली आणला, रिटर्न ते नवीन डॉक्टर आणले. ते गोळ्या जरा जास्ती पॉवरफुल होत्या, त्यामुळं त्या झालं. ते तुमच्याहून तुम्ही सगळे प्रयत्न केले? आमच्याहून आम्ही खूप प्रयत्न केला, वर्षभर प्रयत्न केला. तर तेव्हा तुम्ही कसं त्याला खरेदी केलं, तर एक आठवण तुला आठवत असेल तर? खरेदी तो छोटा आहे तेव्हापासून आपल्याकडेच होता, पण तेव्हा तो करारावर पळत होता. आता 2-3 वर्ष झालं तर त्याची खरेदी केली. लॉकडाऊनमध्ये खरेदी केलेली त्याची. लॉकडाऊनच्या पहिला थोडा केलेली खरेदी. 2,50,000ला घेतला. 2,50,000ला तो घेतलेला तेव्हा, त्या टायमाला. तेव्हा पण म्हणजे मोठी रक्कम देऊन घेतलेला तुम्ही? हां, तेव्हा लॉकडाऊनच्या पहिला कुठे बंद होते ना शर्ती, तेव्हा त्याला घेतलेला. तरी पण किती वर्ष साधारण तुमच्या दावणीत राहिला तो? 5-6 वर्ष असेल ना, जास्त 7-8 वर्ष असेल तो दावणीला. पहिला करारावर पळायचा, नंतर आम्ही विकत घेतला त्याला. म्हणजे खूप माया लावलेली आहे, कारण का पहिला घरचीच गाडी पळायची, दबंग आणि राजा. पहिला दबंग वारला, मग नंतर राजाची खरेदी केली. मग नंतर आता 1 वर्ष झालं काल राजाला, मग राजा वारलेला. का आता तुमच्या दावणीला कोणते नंदी राहतात थोडेफार? वर्धन, बंटी आणि राजा आहे, नंदे आहे, सरपंच आणि शिट्टी वरती आहेत. अजून 3 बैल वरती आहेत आपली. म्हणजे तुम्ही राजाच्या नावाने पण एक नंदी तुमच्याकडे ठेवलेला आहे? हो, छोटा राजा म्हणून एक आहे, तो वरतीच घाटावरच आहे. हां काय? अजून काय नियोजन? आता जसं कसं आता तुम्ही दोन्ही ग्रुप एकत्र आहेत, खूप पोरं असतील नाही अजून? म्हणजे महाराष्ट्र दोस्ती ग्रुप आहे आमचा, मोठा ग्रुप आहे खूप. आम्ही सर्व एकत्र नियोजन करतो. कुठेतरी ना कोलीवाड्यामध्ये थोडी दुःखाचा क्षणच बोलता येईल त्यावेळी झाला असेल तो, कारण का असं कुणाला वाटलं नव्हतं का असं होईल म्हणून लवकर होईल वाटलं नव्हतं, पण झालं तेव्हा सर्वांना हेच झालेलं. तेवढ्या लांबून पण बैल आणला आम्ही,
कुठून आणलं बैल आपण तो परेलला परेलवरून बैल इथं घरी आणलेला, तेव्हा सर्व केलं, तेव्हा सर्व झालं म्हणजे खेळामध्ये. कारण का तुमचं नाव आहे ना एक खूप जुना नाव आहे या क्षेत्रामध्ये, काय सांगाल? जुना नाव म्हणजे खूप जुने हे आहेत, म्हणजे पहिल्यापासून बैल आहेत. राजाचे बैल पण बैल होती ना, रुबाब होते, 4-5 बैल होती ते पण राजा आणि दबंग लागला ना तेव्हा खूप नाव झालं. तर मित्रांनो कसं असतो, तर आपल्या दावणीतला वस्तादच थोडा हे झाला तर थोडी दावण थोडी मागे गेल्यासारखी असते ना काय? नाही, करू लवकरच खरेदी नवीन राजाचे नाव, लवकरच कमबॅक करू मोठाचा. चालेल दादा, या जास्त काय बोलत नाही कारण का बोलण्यासारखं तर खूप काय, पण जास्त काय बोलत नाही. चालेल, धन्यवाद. आम्ही राजाचा भावांनी टॅटू पण काढलेला आहे, आपले मोठे भाऊ आहेत, आठवण म्हणून एक टॅटू काढलेला आहे राजाचा तरी. अजून 2-3 जणांनी काढलेले टॅटू आपल्या राजाचे, म्हणजे आपल्याच गावातले आहेत, भाऊ आहेत सर्व. त्यांना पण आठवण येते, ते पण येत राहतात, नवीन रोजचे येत राहतात. राजा कुठे आहे कोणाला काय माहिती नाही ना जास्ती अजून. नक्कीच ना, अजून खूप जण मला विचारत असतात बाबा बैल कसा आहे दावणीला, असं विचारणारे पण भरपूर असतात बाबा. हो, खूप विचारतात सर्व. करू लवकरच नवीन खरेदी करून कमबॅक राजाच्याच नावावर पडू त्याला पण. चालेल दादा, माझ्याकडनं ना शुभेच्छा असेल तुमच्या नवीन दावणीला, येणारा काल चांगला असावा. धन्यवाद.